आपण पाहत आहात SM मराठी न्यूज. लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज. जिथे अन्याय तिथे आम्ही. समजा एखादी भूमिका घेतली तर महायुतीतल्या लोकांनी त्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. तुमचं अंतर्गत भांडण आहे ना, हे गोकुळला काय अडचणीत आणता तुम्ही महायुती म्हणून आमदार शिवाजी पाटलांनी 5 गोष्टी सांगितल्या, त्यांना बोलवायला पाहिजे होतं. बाबा तुमचं म्हणणं काय आहे मांडायला पाहिजे होतं, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती, त्यांचा गैरसमज दूर करायला पाहिजे होता. मग शिवाजी पाटलांना बोलू देणं आणि मग प्रशासक येणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळेच सामील आहेत असं माझं मत आहे. शिवाजी पाटील गेल्या 2 महिन्यांपासून ऍक्टिव्ह झाल्याचं बघायला मिळतं. याआधी गोकुळ आणि शिवाजी पाटील नाही, तो आता त्यांचा महायुतीतला अंतर्गत विषय आहे, त्यांनी कोणाचा घ्यावा आता तो विषय त्यांचा. माझं बेसिक म्हणणं काय होतं की ज्यावेळी ही तक्रार दिली गेली त्यावेळी प्रकाश बेलवडे कुठल्या पक्षाचे आहेत? भाजपचे आहेत. मग त्यांची समजूत काढायला पाहिजे होती, त्यांना भाजपच्या लोकांनी बोलवून घ्यायला पाहिजे होतं, महायुतीतल्या लोकांनी त्यांच्यावर चर्चा करायला पाहिजे होती. त्यांचे काही गैरसमज असतील तर ते गैरसमज काढायला पाहिजे होते. बाबा असं नाही आहे, असं आहे, म्हणून त्यांच्या घरातलं भांडण आहे ना. तुम्ही भाजप किंवा महायुतीनं खऱ्या अर्थानं हा प्रशासक आमच्या गोकुळवर लादलेला, शेतकऱ्यांच्यावर महायुतीनं या ठिकाणी त्यांच्या अंतर्गत भांडणामुळे आमच्यावर प्रशासक या ठिकाणी आलेला, हे सत्य. तसं त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे की बाबा तुमच्याकडे नेमकी अशी काय माहिती आहे की ज्याच्यामुळं ईडीची कारवाई त्या ठिकाणी संचालकांच्यावर, या 3च संचालकांच्यावर होऊ शकते. त्यामुळे थोडा त्यांचा काय गैरसमज असेल तो काढणं महायुतीतल्या नेत्यांच्याकडून अपेक्षित होतं. म्हणजे मला वाटतं त्यांनी त्यांच्याशी चर्चा केलेली दिसत नाही. किमान त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. मुळात महायुतीचा चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा? मग महायुतीतल्या नेत्यांनाच पाहिजे होतं का हे, असं मला आता वाटायला लागलं. म्हणजे सत्तेत असणाऱ्यांनाच वाटत होतं का की प्रशासक यावा का? मग महायुतीतल्या या सगळ्या घटक मंत्री महोदयांची ताकद कमी पडते? दोन्हीपैकी एकच आहे. एक तर जे सत्तेत सहभागी आहे, मग मुश्रीफ साहेब असतील, प्रकाशराव आंबेडकर असतील, चंद्रिक नरके असतील, विनय कोरे असतील, हे सगळे महायुतीतले सत्तेत त्या ठिकाणी आहेत. संजय बाबा गाडगे आहेत आता भाजपचे नेते त्यामध्ये. एक तर ह्यांनाच पाहिजे होता प्रशासक, म्हणून थोडं नमतं त्यांनी घेतलेलं आहे, किंवा मग ह्यांचं चालत नाही. दोन्हीपैकी एक काय मुदत ही संपल्यानंतर त्वरित प्रशासक शासनाने या ठिकाणी आणलेले आहे. आणि मध्यंतरी म्हणतो होतो की अधिवेशनात देखील अत्यंत गडबडीनं 1,00,000 सोसायटीवर प्रशासक नेमाचा कायदा केला. पूर्वी कोविडच्या काळामध्ये आहे ती बॉडी कंटिन्यू ठेवावी या पद्धतीची भूमिका झाली होती. आणि मला वाटतं ही निवडणूक पुढे जावी आणि प्रशासक यावा असे प्रयत्न गेले 6 महिने चालू होते. आता स्पष्टपणे दिसतंय. आणि सहकार्याच्या दृष्टीनं हे दुर्दैव आहे की निवडून येणारी बॉडी मग कुणाची येऊ दे, लोक ज्यांना निवडून देतात लोकशाहीनं त्यांनी पदाधिकारी किंवा सत्तेत असावं, ही भूमिका शासनाने घेणं अभिप्रेत होतं. परंतु दुर्दैवानं प्रशासक आलेला आहे. आता आमची विनंती आहे की जो ॲफिडेव्हिट दिलेला आहे 70-75 दिवसामध्ये या 1200 संस्थांचं हिअरिंग पूर्ण व्हावं. आमची विनंती आहे दुग्ध यारना किती हिअरिंग लवकर आवरा. आता परत पावसाळा आला की निवडणुका होणार नाहीत नियमाप्रमाणे, त्यामुळे परत पावसाळ्याच्या पुढे जाणार आहेत. किमान हे हिअरिंग संपवून किमान त्या 1200 लोकांना न्याय द्यावा आणि निवडणुकीची तयारी करून ठेवावी. जे ठराव मागवायचे त्याची सुरुवात या 70-75 दिवसानंतर होऊ शकते. या सगळ्या प्रक्रिया कराव्यात अशी आमची अपेक्षा साधारणपणे शासनाकडे त्या ठिकाणी असणार.